वेलकम टू द सक्सेस ट्री महाराष्ट्र. आज आहे 10 एप्रिल 2024 आणि 10 एप्रिल 2024चे जेवढेही करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बनतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि प्रत्येक क्वेश्चनचे रिलेटेड फॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येणार. चला तर मग काल विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर बघूया. कालचे क्वेश्चन होतं, कोणत्या देशाने अलीकडे फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई व्हिसा सुरू केलेला आहे? तर याचे आन्सर आहे जपान. जपान या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई व्हिसा सुरू केलेला आहे. आजचे क्वेश्चन बघूया. प्रसिद्ध आकाशतीर प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीशी करार केला? तर प्रसिद्ध आकाशतीर प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीशी करार केला. तर प्रोजेक्ट आकाशतीर बद्दल बघूया. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेल आणि संरक्षण मंत्रालयाने एप्रिल 2023 मध्ये भारतीय सैन्यासाठी 1982 कोटी रुपयांच्या स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि रिपोर्टिंग सिस्टम प्रोजेक्ट आकाशतीर च्या खरेदीसाठी करार केला. आणि या प्रोजेक्ट आकाशतीर मध्ये सेन्सर्स आणि रडारचे नेटवर्क आहे, जे लगेच शत्रूची विमाने, जेट्स, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्षेपणास्त्राबद्दल अलर्ट जारी करतो. तर हे होते प्रोजेक्ट आकाशतीर. क्वेश्चन बघूया. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे आन्सर आहे मिनेश शहा. मिनेश शहा यांची राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आणि यांनी कोणाला रिप्लेस केला? तर यांनी मंगलजीत राय यांच्या जागी आलेले आहेत हे. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया बद्दल बघूया. याची स्थापना झाली 1970 ला आणि याचे हेडक्वार्टर आहे आनंद, गुजरात इथे. आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया ही केंद्रीय स्तरावरील सर्वोच्च दुग्धशाळा सहकारी संस्था आहे. आणि ही संस्था दूध आणि दूध प्रोडक्ट उत्पादनाची संस्थात्मक विक्री, अनुवांशिक बदलाशी संबंधित काम करते. ही होती नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन, चर्चेत असलेल्या बोकारो स्टील प्लांटची स्थापना कोणत्या देशाच्या सहकार्याने झाली? तर बोकारो स्टील प्लांटची स्थापना ही सोव्हिएत युनियन यांच्या सहकार्याने झाली. आणि हा जो बोकारो स्टील प्लांट आहे हा झारखंडमध्ये आहे. आणि या बोकारो स्टील प्लांटमध्ये OR फर्नेस परिसरात गॅस पाईप फुटले होते आणि त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड वायूची गळती झाली होती. जशी सार्वजनिक क्षेत्रातील चौथी स्टील प्लांट आहे आणि ही सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या सहकार्याने 1964 मध्ये स्थापना करण्यात आली होती. मग आपण यात बघितलं की ही चौथी स्टील प्लांट आहे. तर आपण स्टील प्लांट बद्दल बघूया. स्टील प्लांट आहे राऊरकेला स्टील प्लांट, हा ओडिशा राज्यामध्ये आहे आणि हा जर्मनीच्या सहकार्याने स्थापन करण्यात आला. भिलाई स्टील प्लांट आहे सेकंड आणि हा छत्तीसगडमध्ये आहे आणि हा रशियाच्या मदतीने स्थापन करण्यात आला. थर्ड आहे दुर्गापूर स्टील प्लांट, हा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हा युनायटेड किंगडमच्या मदतीने स्थापन करण्यात आला. फोर्थ स्टील प्लांट आहे सार्वजनिक क्षेत्रातील बोकारो स्टील प्लांट, हा झारखंडमध्ये आहे आणि हा सोव्हिएत रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला. तर केरळ विद्यापीठाच्या संशोधकांनी कोणत्या राज्यात 5200 वर्षे जुनी हडप्पाची वस्ती शोधून काढली? तर ह्या केरळ विद्यापीठाच्या संशोधकांनी गुजरात या राज्यामध्ये 5200 वर्षे जुनी हडप्पाची वस्ती शोधून काढली. केरळ विद्यापीठाच्या संशोधकांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खाटिया गावात 5200 वर्षे जुनी हडप्पाची वस्ती शोधून काढली. गावाचे नाव लक्षात असू द्या, खाटिया या गावात, कच्छ जिल्ह्यातील खाटिया गावात.
या शोधामध्ये टेरेकोटाची भांडी, सिरॅमिकची भांडी, कलाकृती आणि प्राण्यांची हाडे सापडली आहेत. तर आपण हडप्पा काळाबद्दल बघूया. हडप्पा काळाची खोज कोणी लावली? तर रायबहादूर दयाराम सहानी यांनी लावली. इसवी सन पूर्व ते 1750 इसवी सन मध्ये. आणि हडप्पाच्या प्रमुख साइट्स कोणत्या आहेत? तर ही लोथल आहे. लोथल कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे आणि हे महत्त्वाचे बंदर शहर होते त्या काळातील. रंगपूर आहे. रंगपूर हे गुजरातमध्ये आहे आणि यात भात शेतीचा पुरावा सापडलेला होता. धुलिविरा ही गुजरातमध्ये आहे आणि यात टेरेकोटा मातीचे मणी सापडले होते आणि 2020-21 मध्ये युनेस्कोमध्ये हे साइट समाविष्ट करण्यात आली. कालीबंगा ही राजस्थानमध्ये आहे आणि यात नांगरलेली शेतांचे पुरावे सापडलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2022च्या डोपिंग अहवालानुसार जागतिक एंटी डोपिंग एजन्सीमध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे सापडलेली आहेत? तर याचे आन्सर आहे इंडिया. इंडियामध्ये सर्वाधिक डोपिंगची प्रकरणे सापडलेली आहेत. आणि याची टेस्ट कधी झाली होती? तर याची टेस्ट झाली होती 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत भारतीय जे एथलेटिक्स आहेत त्यांचे 3865 टेस्ट करण्यात आल्या होत्या आणि या टेस्टमधून 125 टेस्ट ह्या सकारात्मक आल्या होत्या, म्हणजे पॉझिटिव्ह आल्या होत्या. आणि हे जी एंटी डोपिंग एजन्सी आहे, ही डोपिंगची टेस्ट केली जाते, ही खेळाडूंची केली जाते. कारण कोणते खेळाडू स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी इंजेक्शन्स वगैरे घेतात, स्ट्रेंथ बूस्टर वगैरे घेतात आणि हे डिटेक्ट करण्यासाठी ही डोपिंगची टेस्ट केली जाते. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे 100 पेक्षा जास्त सकारात्मक परिणाम आहेत आणि भारताचा हा फर्स्ट रँक आहे. भारतानंतर अमेरिकेचा सेकंड रँक आहे आणि रशियाचा थर्ड रँक आहे. तर आपण यात बघितलं एंटी डोपिंग एजन्सी बद्दल. तर याला शॉर्ट फॉर्म मध्ये वाडा असे म्हटले जाते आणि याचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड एंटी डोपिंग एजन्सी आणि याला म्हणतात जागतिक उत्तेजक विरोधी संस्था. याची स्थापना झाली 1999 मध्ये. यांचे मुख्यालय हे मॉन्ट्रियल कॅनडा इथे आहे आणि याचे अध्यक्ष विल्तोट बॅकफोर्ड हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चर्चेत असलेला स्वीप प्रोग्राम कशाशी रिलेटेड आहे? तर हा जो स्वीप प्रोग्राम आहे हा मतदार जनजागृती कार्यक्रम आहे आणि ह्या स्वीप प्रोग्राम बद्दल बघूया. पद्धतशीर मतदारांचे शिक्षण, निवडणूक सहभाग कार्यक्रम याला स्वीप या नावाने ओळखले जाते. आणि हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या मतदार शिक्षण, मतदार जागरूकता पसरवणे आणि भारतातील मतदार साक्षरतेचा प्रचार करण्यासाठी प्रमुख कार्यक्रम आहे. आणि हा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडे भारत सरकारने केव्हापर्यंत युरिया आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचा आन्सर आहे 2025. 2025 पर्यंत भारताने युरिया आयात बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचे कारण आहे फार्मर्स खूप जास्त केमिकल फर्टिलायझर्सचा यूज करायला लागले आणि युरियाचा खूप जास्त यूज होतो. तर युरियाचे यूज कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, वेगवेगळ्या स्कीम सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून फार्मर्स हे नॅचरल शेतीकडे अथवा जी सस्टेनेबल एग्रीकल्चर आहे त्याच्याकडे वळायला हवे, म्हणून हे इनिशिएटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या देशाने नुकतेच राष्ट्रकुल 2026 चे आयोजन करण्यास नकार दिला आहे? तर याचे आन्सर आहे सिंगापूर. सिंगापूर या देशाने राष्ट्रकुल 2026 चे आयोजन करण्यास नकार दिला आहे. कारण काय आहे? तर फायनान्शियल कंडिशन. तर सिंगापूर बद्दल बघूया. प्रमुख UPI ॲप सिंगापूरमधून रिअल टाइम रेमिटन्ससाठी सक्षम करण्यात आले. सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब मिळाला. भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरले आणि UPIने सिंगापूरच्या सहकार्याने क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. नेक्स्ट, जम्मू अँड काश्मीर
बँकेने अलीकडे व्हर्च्युअल ATM साठी कोणासोबत भागीदारी केली आहे? तर याचा आन्सर आहे पेमार्ट इंडिया. जम्मू काश्मीरने व्हर्च्युअल ATM साठी पेमार्ट इंडिया सोबत भागीदारी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडे कोणत्या विमानतळावर DG यात्रा प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले? तर गोव्याच्या मोप्पा या विमानतळावर DG यात्रा प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. तर गोव्याबद्दल बघूया. गोव्यामध्ये अजून काय काय सुरू करण्यात आले आता रिसेंटली. इंडिया एनर्जी वीक 2024 गोव्यामध्ये आयोजित करण्यात आले. 10व्या शतकातील कदंब शिलालेख गोव्यामध्ये सापडला. गोव्याच्या काजूला GI टॅग मिळाला. गोव्याच्या मंत्र्यांनी स्वयंपूर्ण ई-मार्केट लॉन्च केले. भारतातील पहिला दीपगृह महोत्सव गोव्यामध्ये झाला. गोवा सरकारने सरकारी रुग्णालयामध्ये मोफत IVF उपचार सुरू केलेले आहेत. हे होते गोव्याबद्दल, तर लक्षात असू द्या. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच कुठे सुरू होणार आहे? तर याचे आन्सर आहे दिल्ली. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतीच भारताची पहिली महिला ज्युरी कोण होती? तर याचा आन्सर आहे बिल्किस मीर. बिल्किस मीर या पहिली महिला ज्युरी होत्या पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळामध्ये. तर या आधी झालेल्या नियुक्तीबद्दल एक रिव्हिजन घेऊया. रवी कोटा यांनी आसामचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. टाटा इंटरनॅशनलचे राजीव सिंगल यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. संतोष कुमार झा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन CMD बनले आहेत. JSC दाना यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्सचे 33वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. संदीप जैन यांनी फिस्मेचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि सेफाली सरन यांनी PIBचे प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय तटरक्षक दलाचे जलीय केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? याचा आन्सर आहे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे जलीय केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. तर तटरक्षक दलाबद्दल बघूया. ICGS DG आणि तटरक्षक दलाचे डायरेक्टर जनरल आहेत राकेश पॉल यांनी तमिळनाडूच्या रामेश्वरम जवळ ICGS मंडपम येथे भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन केले. ते तटरक्षक दल याच्याबद्दल बघूया. याची स्थापना झाली 1 फेब्रुवारी 1977 ला आणि याच्या समितीची शिफारस कोणी केली? तर रुस्तमजी समितीने केली होती. भारतीय तटरक्षक बल असावा म्हणून. याचे उद्देश आहे समुद्रात तस्करी, गंभीर कार्य आणि सागरी संसाधने बचावाचे उपाय सुचवणे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि ह्यात भारतीय तटरक्षक दलासोबत कोणती एक्सरसाइज झाली? तर सी डिफेंडर्स एक्सरसाइज 2024 झाली आणि ही भारत आणि USA मध्ये झाली. आणि कुठं? भारत आणि USA यांच्या मधामध्ये झाली आणि ही अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर इथे झाली 2024 ची सी डिफेंडर्स एक्सरसाइज. आणि सहयोग कायजिन व्यायाम हा 2024 मध्ये झाला आणि हा भारत आणि जपान या दोघांच्या मधातला व्यायाम आहे आणि हा चेन्नईमध्ये झाला. तर ही होती भारतीय तटरक्षक दलाबद्दलची संपूर्ण करंट अफेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नुकताच निवडणुकीशी संबंधित माहिती बूथ राबता नावाची वेबसाईट कुठे सुरू करण्यात आली? तर निवडणुकीशी संबंधित बूथ राबता ही वेबसाईट पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. तर ही जी वेबसाईट आहे बूथ राबता याबद्दल बघूया. याचे कार्य काय आहे? याचे कार्य आहे मतदार यादीचे नाव तपासणे, मतदान कसे करावे, जवळचे मतदान केंद्र तपासण्यासाठी पण ह्या वेबसाईटचा यूज केला जाईल आणि रेटिंगसाठी पण यूज केला जाईल. तर आपण पंजाबबद्दल करंट अफेअर्स बघूया. पंजाबची राजधानी ही चंदीगड आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. भारतातील पहिले सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन चंदीगडमध्ये झाले आणि मुफ्त आटा होम डिलिव्हरी योजना ही स्टार्ट करण्यात आली पंजाबमध्ये. हे होते आजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. केंद्रीय निवडणूक आयोगाने
लोकसभा निवडणुकीसाठी कुणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली? तर याचे ऑप्शन आहे ए. दीपिका पादुकोण, बी. रणवीर सिंग, सी. आयुष्मान खुराना, डी. आलिया भट्ट. तर याचा आन्सर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.